रामराम मंडळी, हर महादेव, जय शिवराय, जय भीम. भावनो बॅकग्राऊंड बघून तुम्हाला वाटलंच असेल की हा व्हिडिओ दुबईचा नाही, हा व्हिडिओ आहे मुंबईचा. मी भारतामध्ये गेल्या मागच्या आठवड्यामध्ये आलो आहे. तब्येत जरा खराब होती, त्याच्यामुळे जरा घरात होतो आणि पाऊस चालू आहे मुंबईमध्ये, म्हणून बाहेर निघलो नव्हतो. विचार केला कंटेन्सी ऑफिसचे तुम्हाला व्हिडिओ बनवून मी दाखवू, परंतु जाणं शक्य नाही आहे. मुंबईमध्ये पाऊस चालू आहे, परंतु लवकरच मी जाईन आणि लवकरच तुमच्यासाठी तो व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. तर भावांनो, असंच काही व्हिडिओ बनवत नसतो मी. जी काही मला माहिती असती ती माहिती मी तुम्हाला सांगत असतो. तर भावांनो, आज आहे ना, मी तुम्हाला ह्या मुंबईमध्ये येऊन, भारतामध्ये येऊन मला 8 दिवस झाले आणि 8 दिवसाचा जो माझा भारताचा जो अनुभव आहे ना, आणि जो दुबईचा 8 वर्षाचा अनुभव, ह्या दोघांमधला आज तुम्हाला मी फरक सांगतो. मी काय काय अनुभवलं आहे दुबईमध्ये आणि आपल्या देशामध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्याबद्दलच थोडं सांगणार आहे. तुम्ही कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाकी इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो नक्की करा. तर भावांनो बघा, आता आमच्या काही गावाला ना काही लोकांच्या जमिनी गेलेल्या रोडमध्ये, तर त्यांना आले 50-50, 60-60 लाख रुपये. तर ते भाऊ मला फोन करत होते, त्यावेळी मी दुबईला होतो, की आम्हाला बुर्ज खलिफामध्ये घर घ्यायचं आहे. तर ते घर घेऊ शकतात का? हो, घर घेऊ शकतात. तुम्ही तिथे गाडी घेऊ शकता, तुम्ही प्रॉपर्टी घेऊ शकता, तुम्ही बिझनेस पण करू शकतात. परंतु तुमच्याकडे कितीही पैसा असला तर तुम्ही काय घेऊ शकत नाही ना, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे 5 करोड जरी असले, तुमच्याकडे ट्रक भरून जरी पैसा असला, तरी पण तुम्ही दुबईला हे असं काही घेऊ शकत नाही. सगळ्यात प्रथम भावांनो, दुबईमध्ये तुम्ही कधीच पोलीस इकत घेऊ शकत नाही. दुबईचा पोलीस जो असतो त्याला सुरता म्हणलं जातं अरबी भाषामध्ये. तर दुबईचा पोलीस तुम्ही कधीच इकत घेऊ शकत नाही. तुम्ही जर त्याच्या भारोभार पैसे जरी ठेवले तरुजामध्ये, तरीही तुम्ही घेऊ शकत नाही. भारतामध्ये आता सांगायची गरज नाही तुम्हाला, कारण की मी भारतामध्ये आहे, मला सगळं माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट भावांनो, तुमचा बाप कितीही करोडपती असला, कितीही लखपती असला, तुमच्या बापाकडं मिलियननं पैसे असले, डॉलर जरी असले, तरीही तुमचा बाप, जर तुम्ही दुबईमध्ये जर तुम्ही काही जरी गुन्हा केला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पकडले गेले, तर तुम्हाला तुमचा बाप वाचू शकत नाही. मागं एक प्रकरण घडलेलं तुम्हाला सगळं चांगलंच माहिती आहे. कारण की आपल्याकडं पैसा असला तर तुम्ही काहीही करा, तुम्हाला कानूनची भीती नसते. कानून असतं फक्त गरीब लोकांसाठी, ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांच्यासाठी कानून आहे. परंतु दुबईला, आता मी स्थानिक नाही आहे दुबईचा, मी आहे भारताचा नागरिक, मी तिथं आहे नोकरीला. परंतु मला जो कानून आहे ना, तोच मला, आणि जो तिथला अरबिक, ज्याला इमारती म्हणलं जातं, तोच कानून त्याला पण लागू होतो. याच्यामध्ये भेदभाव काही होणार नाही. भावांनो, दुसरी गोष्ट, तुम्ही जसं मुंबईमध्ये आपल्या देशामध्ये तुम्ही जसं एकूण एकाला शिव्या देता, छोट्या छोट्या कारणावरनं एकूण एकाला तुम्ही जीव घेण्याचा हल्ला करता, तसं तुम्हाला दुबईमध्ये करता येणार नाही. कारण की दुबईमध्ये जसं तुम्ही इकडं वाघ आहे ना, आपण म्हणतो ना, हम शेर आहे, वाघ आहेत, आम्ही घाबरत नाही कोणाला, आम्ही आमका आहोत, आम्ही फलाना आहोत, तर तसं दुबईत चालत नाही. कारण की दुबईमध्ये भरपूर देशाचे लोक आहेत, तुमच्यापेक्षा भारी तिथे बसलेले असतात. तर तिथे तुम्हाला मारामारी फाईट करता येत नाही. तुम्ही एकूण एकाला चाकू वगैरे दाखवता तिकडे येत नाही. जसं इकडं आहे ना, मी बघितलं 8 दिवसापासून तेच बघत आलो. इकडे भावाला होत नाही, इकडे घरातलेच भांडणं मी बघून मला कंटाळा आलेला आहे. तर भावांनो, दुबईमध्ये असं काही होत नाही. तुम्हाला दुबईमध्ये जी काही गव्हर्नमेंटनं बंद केली आहे, ती तुम्हाला तिथे अजिबात मिळणार नाही. मग तुमच्याकडे कितीही पैसे असो, तुम्ही ती गोष्ट इकत घेऊ शकत नाही. तुम्ही दुबईचं कानून इकतच घेऊ शकत नाही. तुम्ही दुबईचं कोर्ट इकत घेऊ शकत नाही. तुम्ही दुबईमध्ये तुम्ही कामाला जावा किंवा बिझनेस करण्यासाठी जावा. तुमच्याकडे करोडो रुपये असले आणि माझ्याकडे 1 रुपया जरी नसला, तर तुम्ही आणि आम्ही दोघं सेम आहोत. दोघांना पण एकच कानून लागू होतो. त्याच्यामुळे दुबईला सगळ्यात पहिलं म्हणतात सेफ्टी जास्त असते, म्हणजे सुरक्षा. तर सुरक्षा तर तुम्ही म्हणसान भाऊ मागं बॉम्ब पडले तिथे, तो देशाची, आता तुम्ही म्हणसान हां लय सुरक्षित आहे, दुबई राजा सांगतो लय सुरक्षित आहे, पाठीमागं बॉम्ब पडले आणि तुम्ही आले पळून. मी पळून नाही आलो, युद्ध संपला आणि नंतर मी इकडे आलो आणि परत जाण्याचा माझा विचार आहे. तर भावांनो, असं हे तर देशाचं असतं, देशामध्ये प्रत्येक देशामध्ये असं होत असतं, भारतामध्ये पण होतं, प्रत्येक देशात होतं. परंतु आम्हाला तिथे काहीही फरक नाही पडला. आणि तिथे सेफ्टी म्हणजे कशी असते माहिती आहे का, म्हणजे सुरक्षा असते. जर तुम्ही कुठल्याही देशात कामाला जाता, आता बघा UP बिहारचा माणूस मुंबईला कामाला येतो, तो सुरक्षित नाही. इथे त्याला भाषावरनं त्याला बोलणार, ही भाषा बोल. तमिळनाडूमध्ये गेला तर बोलणार. तर भावांना, अशा काही गोष्टी ना, म्हणजे असं जे अनुभवतोय ना मी, तेच तुम्हाला मी सांगतो. जर तुम्ही दुबईला गेलात ना पहिल्याच दिवशी, तर तुम्हाला तिकडे वाटेल अरे यार इकडे, म्हणजे बघूनच तुम्हाला असं वाटेल की इकडे तुम्हाला करमन दुबईमध्ये. आता सध्या दुबईमध्ये गरमी आहे, तर सध्या 2-3 महिने आता दुबईला जाऊ नका. त्याच्यामुळे गरमी जास्त असल्यामुळे मी आता भारतामध्ये आलो आहे.
तर अशा काही गोष्टी आहेत, अशा काही माझे अनुभव आहेत, तर ते अनुभव मला तुम्हाला सांगायचे होते. मला असं वाटतं की तुम्हाला माझा अनुभव आवडलाच असेल दुबई आणि भारताचा. जर तुम्ही याच्या अगोदर कुठल्या देशामध्ये जर गेले असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. भावांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझा अनुभव शेअर केला आहे. मी काही पर्सनल कोणासाठी काही बोललो नाही आहे. मी माझा अनुभव तुम्हाला सांगितला आहे दुबईचा आणि भारताचा. जर तुम्हाला माझा अनुभव जर आवडला असेल भावांनो, तो कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. बाकी इंस्टाग्राम फेसबुकला नक्की फॉलो करा. काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंटमध्ये करा. आता मला वेळच वेळ आहे, तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्याल मी. तर भावांनो, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.